भाऊ साठ्यांचा, क्रांतिगुरू नवजी साळव्यांचा, आणि कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकप्रिय संविधानाचा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, साठ्याचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. चुकीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा आहे की गेल्या 25 ते 30 वर्षापासून मातंग समाजाची ही मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये जे काही 59 जाती आहेत त्यामध्ये भरपूर अशा काही जाती आहेत त्यांना आतापर्यंत आरक्षणाचा देखील माहिती नाही. त्या जातीपर्यंत खरा आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. तो शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे. जो वंचित आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रगती उन्नती केली पाहिजे. आणि हा लढा मातंग समाजा गेल्या 20 ते 30 वर्षापासून चालू होता. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 बेंचनी निर्णय दिला आणि अनुसूचित जातीमध्ये अ-ब-कडे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी ते राज्य सरकारला अधिकार देण्यात आले आणि त्या अधिकाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बदर समिती स्थापन केली आणि बदर समिती स्थापन केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी अग्रवाल समितीने हरकती मागितल्या की या अ-ब-कडे आरक्षण समिती आरक्षण संदर्भात तुमच्या हरकती नोंदवा. परंतु मातंग समाजाची अशी मागणी आहे, हरकती नोंदवून आज 30 एप्रिल उलटलं आहे तरी देखील आरक्षण या ठिकाणी वर्गीकरण या ठिकाणी लागू झालेलं नाही. मातंग समाजाची आणि संपूर्ण 59 जातीची मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र सरकारने तात्काळ उपवर्गीकरण लागू करावं आणि मातंग समाजासहित सर्व 59 जातींना समान न्याय द्यावा. यासाठी बीड जिल्हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मातंग समाज सकल समिती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत की आपण मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी हा मेसेज द्यावा की मातंग समाजाचा खालच्या जो काही स्तर आहे त्या ठिकाणी सर्व मातंग समाज मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेला आहे. तात्काळ आपण उपवर्गीकरण लागू करावं आणि या समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. आनंद सुतार.